नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्यातली प्रार्थना. आज आपण संक्षिप्त गीता सार ऐकणार आहोत. वेदांचा सार गीता हा आज आपण ऐकणार आहोत. तो ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि संक्षिप्त गीतासार आवडल्यास नक्की लाईक करा. जय गजानन. ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या सनातन धर्म वंदनीय आहे. सनातन धर्म म्हणजे कधीही नष्ट न होणारा आणि शाश्वत राहणारा असे आहे. श्री भागवत गीता सगळ्या वेदांचा सार आहे. गीतेत किंचित मात्रही ऐहिक दृष्टिकोन नाही. संपूर्ण गीतेत 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. गीतेनुसार सांसारिक कार्य कर्म नसून बंधन आहेत. खरा कर्म तर सर्व बंधनातून मुक्त करतो, ज्याला नियत कर्म ठरलेले कर्म म्हणतात. हा कर्म करणाऱ्यालाच मनुष्य जन्म मिळतो. नियत कर्म एकदा सुरू केले की ते जन्मोजन्मी आपल्या बरोबरच असतो. ते नियत कर्म म्हणजे ध्यान, चिंतन, प्राण, अपमान, प्राणायाम आहे. याची सुरुवात नामस्मरणाने होतो. ध्यान करताना आपल्या आराध्य देवताचे नामस्मरण करणं, त्याचे चिंतन करता करता मनाला शांत करणं, विचारांची गर्दी थांबवून नियत कर्म आहे. ह्याची सुरुवात नामस्मरणाने होते. ध्यान करताना आपल्या आराध्य देवताचे नामस्मरण करणं, त्याचे चिंतन करता करता मनाला शांत करणं, विचारांची गर्दी थांबेल नियत कर्म आहे. ह्याची नियमित अभ्यास केले तर गीतेत सांगितल्यानुसार निश्चित फळ मिळते. गीतेनुसार श्रीमान, धार्मिक, गुणी, ज्ञानी आणि साधू परमेश्वराची इच्छा करणारा आहे. असुर अधर्मी, अवगुणी, मूर्ख आणि दुराचारी सांसारिक इच्छा करणारा आहे. पुण्य म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आणि पाप म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म देणारे कार्य आहे. परमेश्वर सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे. ब्रह्मांडात प्रत्येक वस्तू त्याचे स्वरूप आहे. या जगात 2च जाती मनुष्य आणि असुर आहेत. वर्ण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. व्यवस्था जन्म आधारित नसून नियत कर्म आधारित आहे. नियत कर्म अगोदर तर सगळे शूद्र असतात. नियत कर्म केल्याने जी आध्यात्मिक प्रगती होते त्यानेच मनुष्य वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण बनतो. ते नियत कर्म नामस्मरण आहे. नामस्मरण परमेश्वराचे सतत ध्यान आणि चिंतनाने संभव आहे. साधारणपणे जे आपण यज्ञ करतो ते द्रव्य यज्ञ आहे. खरा यज्ञ तर मनात केला जातो. अवगुण विकार नष्ट आणि इंद्रिय संयम करण्यासाठी. प्रयत्न यज्ञ आहे. हे यज्ञ करण्यासाठी नियत कर्म करणं आवश्यक आहे. एकमेव मार्ग आहे. आध्यात्मिक प्रगती झाल्यावर संन्यासाने वैराग्य प्राप्त होते. या दोन्ही मनाची एक अवस्था आहे. नुसते बोलून किंवा वागून संन्यासाने वैराग्य मिळवणे अशक्य आहे. गीतेत सांगितले आहे की परमेश्वर मिळवण्यासाठी मार्ग कोणताही असो, नियत कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. ज्या संतांना आपण आपले आदर्श मानतो आणि त्याच्या अनुसरण करतो त्याचे ते गुण, नियत कर्म पूर्ण झाल्यानंतरचे फळ आहे. संतांचे गुण म्हणजे संन्यास, वैराग्य आहे.
ज्याचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूवर नियंत्रण आहे. संत सगळ्या सुखदुःखपासून निर्लेप असतात. आता आपण नुसतं बोलून किंवा वागून या षडरिपूपासून स्वतःला निर्लेप ठेवू शकतो का? नाही. नियत कर्म केल्याशिवाय हे अशक्य आहे. जो व्यक्ती नियत कर्म न करता म्हणेल की तो संन्यासी, वैराग्य आहे, त्याचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सगळ्यावर नियंत्रण आहे, तर हे अतिशय खोटी गोष्ट आहे. वरील सर्व गुण नियत कर्म पूर्ण झाल्यानंतरचे फळ आहे. नियत कर्म केल्यापूर्वी ह्या गुणांची उपस्थिती एक कल्पनाच आहे. म्हणून नियत कर्म करायला सुरुवात केले तर कल्याण निश्चित आहे. जय गजानन.